जय शिवराय मंडळी. मी परेश आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. तर मंडळी, शिमग्याला सुरुवात झालेली आहे. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आमच्या पालखीची म्हणजे रूपं लागली आणि होळीचे असे 2 व्हिडिओ मी ठेवले होते. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असालच. तर आज आमच्या पालखी म्हणजे आमची जी भराडी देवीची पालखी आहे ती आमच्या वाडीत घरं घेते. ॲक्च्युली विषय झाला असा आहे की या अगोदर ती घरं झाली असती घेऊन, पण आमच्या वाडीत अडचण होती. तर त्यामुळे हे जे दिवस होते हे पुढे गेले. तर आज आमच्या म्हणजे सुरुवात झाली आहे वाडीत पालखी आमची घरं घेण्याला. तर मला वाटतं मला थोडासा लेट झाला आहे व्हिडिओ बनवायला आणि यायलासुद्धा. मी काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो. तर चला जाऊया वाडीत. आणि ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी जसे 2 व्हिडिओ केलेत तसं ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आमच्या वाडीत ही पालखी घरं कशी घेते, तर त्याच्यामध्ये जी काय मौज-मजा असते हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर शिमग्यात कोकणात कशी मजा असते, ह्या पालखीची रूपं, त्याच्यामधील ज्या काय परंपरा, रीतिरिवाज जे कोकणी माणूस, गावचे लोक सांभाळतात हे तुम्ही बघालच. तर चला जाऊया वाडीत. मी सुद्धा निघालो आहे. मला वाटतं घरं थोडीशी घेऊन झाली असतील. तर आपण जाऊया वाडीत. आणि आज मला वाटतं आमच्या वाडीत पालखीचा नैवेद्यसुद्धा आहे. तर चला जाऊया, बघूया काय मजा आहे तिकडे. तर चला. तर नेहमीप्रमाणे मी वाडीत आलेलो आहे. तुम्ही आमची वाडी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असालच. तर चला, मला वाटतं पालखी इथेच येते. बघूया, जाऊया. तर नेमकंच मी वाडीत आलो होतो आणि आमच्या वाडीतील जे म्हणजे बाजूलाच घर आहे, म्हणजे वाडीत आल्यानंतर जे लागतं तिथंच पालखी आलेली आहे. तर माझं नशीबच म्हणायला लागेल. मला वाटतं बहुतेकशी घरं घेऊन झालेली आहेत आणि थोडासा लेटच झाला आहे व्हिडिओ बनवायला. तर काय हरकत नाही आहे, बघूया. आता मला वाटतं इथून सरळ नैवेद्य जिथे आहे तिथे त्या घरात जाते पालखी, की आणखीन काही दुसऱ्या ठिकाणी जाते, बघूया आपण. चला जाऊया आतमध्ये. पूजा कशी चालली आहे पालखीची ते सुद्धा बघूया.
थोडासा बदल झालेला आहे नियोजनात. म्हणजे आता इथून जी पालखी काही घरं घेणार होती, 2 घरं असं नियोजन होतं. पण आता म्हणजे माहिती मिळाल्यानुसार जिथे नैवेद्य आहे त्यांच्याच घरी आता पालखी नेण्यात येणार आहे. तिथं नैवेद्य झाला की वाडीतील आणखी जी घरं राहिलेली आहेत ती सुद्धा घेण्यात येणार आहेत. जाऊया आपण नैवेद्याच्या इथे, तिथे पालखी गेलेली आहे. तर चला बघूया तिथं अरेंजमेंट कशी आहे. तर मंडळी, व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्ही आमच्याकडे ही पालखी नाचवण्याची पद्धत आणि ढोल वाजवण्याची पद्धतसुद्धा बघितली असेल. प्रत्येक गावागावात ही पद्धत वेगळी असू शकते. तर तुम्हाला ही आमच्या वाडीतली पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता ज्या घरात नैवेद्य होता त्या घरात पालखी आलेली आहे आणि आता वाडीतलं सर्व नैवेद्य म्हणजे जेवण करूनच पुढचे जे काय घरं आहेत ती घेणार आहे. तर बघूया ते म्हणजे नैवेद्याचे त्यांचं नियोजन आणि घरातलं त्यांच्या कसं आहे. जाऊया आपण परत एकदा त्या घरात. चला.
अशा प्रकारे आम्ही ज्या घरात नैवेद्य आहे त्या घरातच आहे, पालखीसोबतच. जेवणाची वेळ झालेली आहे, त्यांचं नियोजनसुद्धा पूर्ण झालेलं आहे. थोड्याच वेळात जेवण वाढायला सुरुवात करतील. तर तुम्हीसुद्धा या नैवेद्याला. बघूया थोड्या वेळाने आपण चालू करूया व्हिडिओ परत. तर थोड्याच वेळात जेवणाची पंगतसुद्धा वाढायला सुरुवात होत आहे आणि मला वाटतं वाडीतील सगळेच ग्रामस्थ उपस्थित आहेत आणि नियोजनसुद्धा व्यवस्थित केलेलं आहे. आता आपण बघालच जेवण थोड्या वेळात सुरुवात होईल, त्या जेवणाचा आपण लाभ घेऊया. मी सुद्धा बसते पंक्तीला, तुम्हीसुद्धा या. बघू शकता जेवण वाढायची पंगत सुरुवात होत आहे आणि त्यांच्या खळ्यातच ही जागा पुरेशी आहे मला वाटतं. तर या खळ्यातच बहुतेक पंगत बसणार आहेत. सर्वच लहान मुलांपासून वयोवृद्ध सुद्धा उपस्थित आहेत. जेवणाच्या पंक्तीमध्ये मी सुद्धा बसलेलो आहे आणि सर्व छोटे कलाकार आमचे माझे सहकारी उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात जेवण सुरुवात होणार आहे. तुम्ही सुद्धा या नैवेद्यासाठी या आणि आपण बघू शकता ही पंगत वाडीतील सर्वच उपस्थित आहेत. आपण बघू शकता. तर माझं सुद्धा जेवण झालेलं आहे आणि आपण पंक्तीमध्ये बघितलं असेल, व्हिडिओमध्ये बघितलं असेल, बहुतेकसे लोक जेवण करून झालेले आहेत. पंगतसुद्धा ही उतरत आलेली आहे. तर एकंदरीत सांगायचा मुद्दा असा हे जेवणसुद्धा आणि हे नियोजनसुद्धा व्यवस्थित होतं आणि मला वाटतं आत्ता हा नैवेद्य झाल्यानंतरसुद्धा पालखी घरं घेणार आहे, बरोबर ना? बहुतेकशी वाडीतील जी खालची घरं आहेत ती पूर्ण होतील. मला वाटतं उद्या सड्यावरती म्हणजे आमच्या घरी पालखी येईल. शिमग्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि गरमीसुद्धा वाढलेली आहे. गावात गरमसुद्धा म्हणजे जेवतानाच होत होतं. तर मंडळी थोड्याशा विश्रांतीनंतर जेवणानंतर खेळगडी आमचे आराम करत होते आणि परत एकदा घरं घ्यायला सुरुवात करते पालखी. बघूया कोणत्या घरापासून सुरुवात करतायत. छोटीशी झालंय.
तर मंडळी आपण बघत असाल हा कोकणातील शिमगोत्सव, त्यातील मजा ही एक वेगळीच असते. तो अनुभव आपण जे कोकणकर आहेत तेच अनुभवू शकतात. तर अशा प्रकारे वाडीतील बहुतेक घरं घेऊन झालेले आहेत. तर आता आमच्या मूळ घरात, म्हणजे आमच्या वाडीत मूळ घर आहे, त्या घरात आता पालखी थोड्याच वेळात येणार आहे. तर मी जातो आहे त्या घरात, बघूया आमची कितपत तयारी सुरू आहे आणि पालखी येणार आहे घरात हे सुद्धा मी सांगायला चाललो आहे. तर चला बघूया, मी जातो आहे तिथे, बघूया काय तयारी झालेली आहे. तर आपण बघू शकता हे आमचं मूळ घर आहे. आता थोड्याच वेळात पालखी आमच्या इथे येणार आहे. तर बघू शकता आपण छोटीशा का होईना आपण रांगोळ्या काढलेल्या आहेत. आणि दरवर्षी ह्या खळ्यात म्हणजे पालखी बसवली जायची, म्हणजे हे खळं मोठं होतं हे बघा. पण आता यावर्षी घर नवीन झालं आहे, बांधकाम झालं आहे. तर यावर्षी पालखी आपण इथे बसवणार आहोत. हा पूर्ण परिसर आहे, हे आमची घरं आहेत, सर्व आमचे चुलते आहेत, काकी वगैरे आहेत. हे कितपत तयारी झाली काय हो? मंडळी आमच्या घरात पालखी बसलेली आहे जुन्या घरात, आणि त्या पालखीचा त्या निमित्ताने फरसाण देण्यात येतं. हे बघा, गेल्या वर्षी आपण पोरगीच्या बद्दल बोललो. बाई बोललेला होता. आज काय बोलत नाही. गेल्या वर्षी काय बाई
त्यांची बायको काय घरात नांदत नाही, नवरावर चाललोय तिचं भाग्य तर भेटली तर काय भात नारळ तोरण आणखी 1 किलो पेढे देतो म्हणते.
मंडळी बघता बघता संध्याकाळ झालेली आहे आणि बहुतेकशी घरं वाडीतील घेऊन झालेली आहेत बऱ्यापैकी. थोडीशी घरं शिल्लक आहेत. तर मला वाटतं उद्या पालखी साड्यावर आमच्या घरी जाणार आहे असं अशी माहिती मिळाली आहे. तर बघू त्याच्यामध्ये काय नियोजनात बदल वगैरे होतो आहे काय. पण तुर्तास आपण जिथे पालखी आहे तिथे जाऊया आणि जेवढी घरं आहेत शिल्लक राहिली घ्यायची तीसुद्धा घेऊया. त्याप्रमाणे व्हिडिओसुद्धा बनवूया आपण. मंडळी कोकणातील संध्याकाळ आणि शिमग्यातील हा आवाज जो तुम्ही ऐकताय हा ऐकून मन एकदम प्रसन्न होऊन जातं. आणि हा आवाज ऐकण्यासाठी असं म्हणतात ना की कोकणातच आपल्याला जन्म घ्यावा लागतो. तर मी माझं असं भाग्यच म्हणेन की माझा जन्म ह्या कोकणात झाला आणि मला असे क्षण अनुभवायला मिळाले. तर तुम्हीसुद्धा ही माझी व्हिडिओ बघून कोकणकर ज्यांना काही कारणानिमित्त किंवा नोकरीधंद्याच्या निमित्ताने गावी यायला मिळालं नाही तर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघून तुमचे जे काय अनुभव आहेत किंवा तुमचे हे जे क्षण आहेत हे तुम्ही अनुभवू शकता. तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा हाच प्रयत्न असतो की काही कारणास्तव जे आपल्या गाववाले किंवा इतर कोकणकर जे काही अडचणींमुळे त्यांना गावी यायला मिळत नाही तर ह्या व्हिडिओ बघून ते आपलं एक म्हणणं किंवा एक बोलतात ना एक अनुभव असतो तो घेऊ शकतात. फक्त एवढाच आपला प्रयत्न आहे. तर बाकीचे व्हिडिओसुद्धा तुम्ही आवर्जून बघा. तुम्हाला नक्कीच आपले बालपणीचे किंवा आपल्या गावातील दिवस अनुभवायला मिळतील. तर माझा हा पूर्ण प्रयत्न आहे की तुम्हाला हे क्षण मी माझ्या व्हिडिओतून दाखवतो आहे आणि ते तुम्ही अनुभवा. तर चला बहुतेक घरं झालेली आहेत आणि आता मला वाटतं थोडीशीच घरं बाकी आहेत. तर तीसुद्धा आपण घेऊया. तीसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघालच.
तर मंडळी तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर ठेवत असतो. तर भेटूया उद्याच्या दिवशी, कारण आज मला वाटतं वारीतील घरं पूर्ण झालेली आहेत. तर उद्या सकाळी पालखी सड्यावरती येईल, तर त्या दिवसातसुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहेच मी, तर तो सुद्धा तुम्ही पहा. तर आजच्या दिवसापुरती हा व्हिडिओ आपण स्टॉप करतोय, थांबवतो इथे. भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय.